तुमच्यासाठी प्रश्न पहिला. क्रायोजेनिक्स या शास्त्रात काय अभ्यासले जाते? ऑप्शन ए उष्णता, ऑप्शन बी अतिशय कमी तापमान, ऑप्शन सी प्रकाश, ऑप्शन डी ध्वनी. योग्य उत्तर अतिशय कमी तापमान. तुमचा प्रश्न 2. एपिग्लॉटिस शरीरात कुठे असते? ऑप्शन ए हृदयात, ऑप्शन बी मेंदूत, ऑप्शन सी घशात, ऑप्शन डी फुफ्फुसात. योग्य उत्तर ऑप्शन सी घशात. प्रश्न 3. ॲनिमोमीटर कशासाठी वापरले जाते? ऑप्शन ए तापमान मोजण्यासाठी, ऑप्शन बी वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी, ऑप्शन सी दाब मोजण्यासाठी, ऑप्शन डी प्रकाश मोजण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन बी वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी. प्रश्न 4. आयसोटोप म्हणजे काय? ऑप्शन ए वेगवेगळे तत्व, ऑप्शन बी एकाच तत्वाचे वेगवेगळे रूप, ऑप्शन सी संयुग, ऑप्शन डी धातू. योग्य उत्तर ऑप्शन बी एकाच तत्वाचे वेगवेगळे रूप. प्रश्न 5. सोनार कशासाठी वापरले जाते? ऑप्शन ए अंतर मोजण्यासाठी, ऑप्शन बी पाण्याखाली वस्तू शोधण्यासाठी, ऑप्शन सी तापमान मोजण्यासाठी, ऑप्शन डी प्रकाश मोजण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन बी पाण्याखाली वस्तू शोधण्यासाठी. प्रश्न 6. बॅरो रिसेप्टर कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए दृष्टी, ऑप्शन बी रक्तदाब, ऑप्शन सी पचन, ऑप्शन डी श्वसन. योग्य उत्तर ऑप्शन बी रक्तदाब. प्रश्न 7. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? ऑप्शन ए मातीशिवाय शेती, ऑप्शन बी पाण्याखाली शेती, ऑप्शन सी रासायनिक शेती, ऑप्शन डी जंगल शेती. किती प्रश्न बरोबर आले कमेंटमध्ये नक्की लिहा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मातीशिवाय शेती. प्रश्न 8. क्रोमॅटोग्राफी कशासाठी वापरतात? ऑप्शन ए वस्तू वेगळ्या करण्यासाठी, ऑप्शन बी वजन मोजण्यासाठी, ऑप्शन सी तापमान मोजण्यासाठी, ऑप्शन डी प्रकाश मोजण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन ए वस्तू वेगळ्या करण्यासाठी.